आणि बीडमधल्या पाणी साठ्याचा आढावा घेतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके। पहिल्या पावसाचं पाणी कसं असेल याची उत्कंठा तर संबंध महाराष्ट्राला लागली आहे। पण पहिल्या पावसाचं पाणी जे लिंबारुईकरांनी बघितलं ते कदाचित आम्ही पहिल्यांदा तुम्हाला दाखवतोय की हीच ती विहीर आहे ज्या विहिरीमध्ये पडणारा पहिल्या पावसाचं पाणी जमा झालं। ते जमा करण्याचं टेक्निक सुद्धा या गावकऱ्यांनी खुबीनं केलेलं होतं। डोंबरी नावाची नदी या गावाच्या बाजूने वाहते। याच नदीच्या पात्रामध्ये रोजगार हमी योजनेतून ही सार्वजनिक विहीर लोकांना पाणी पिण्यासाठी घेण्यात आली होती आणि याच विहिरीमध्ये पाणी पर्क्युलेट होण्यासाठी हे पाईप्स बसवलेत। जवळपास 65 फूट उंच अशी ही विहीर आहे। 25 फूट रुंद असलेल्या या विहिरीमध्ये अशा प्रकारचे पाईप सोडलेत। ज्या पाईपचा अर्थ असा होता की या नदीपात्रातून वाहून जाणारं पाणी हे त्या पाईपद्वारे पर्क्युलेट होऊन या विहिरीमध्ये जमा होईल आणि अतिशय आनंदाचं चित्र या गावकऱ्यांनी पाहिलं ज्यावेळेस पहिला पाऊस आला आणि पहिल्या पावसामध्ये या डोंबरी नदीतून वाहणारं पाणी या पाईपद्वारे या विहिरीमध्ये जमा झालं आणि जवळपास 45 फूट इतकं पाणी एका तासामध्ये जमा झालं। मान्सून पूर्व येणारा हा पाऊस होता। पाऊस 1 तासच पडला पण 1 तासामध्ये या डोंबरी नदीला पाणी आलं आणि वाहून जाणारं पाणी पर्क्युलेट होऊन या विहिरीमध्ये येऊ लागलं आणि हे पाण्यासाठी लिंबारुईच्या लोकांनी अक्षरशः गर्दी केली। कारण मागचे 4 वर्ष हे लोक दुष्काळ सोसतायत, दुष्काळाच्या झळा सोसतायत आणि म्हणूनच या लिंबारुईकरांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट होती की मान्सून पूर्व आलेल्या एका पावसानं सगळीकडे पाणी पाणी केलं होतं आणि हीच ती विहीर आहे ज्या विहिरीमध्ये या नदीपात्रातून वाहून जाणारं पाणी पर्क्युलेट होऊन जमा झालं आणि आज ही विहीर तुडुंब अशी भरलेली आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, लिंबारुई, बीड। तर बीडमधल्या या विहिरीमध्ये जे दृश्य पाहायला मिळतंय खरं तर तेच दृश्य पाहण्यासाठी कित्येक दिवस कित्येक महिने किंबहुना सर्व लोक अगदी आसुसलेले होते। जे पाणी वाहून जातं ते पाणी साठवायचं कसं याची शिकवण या 2-3 महिन्यात देण्यात आलेली होती आणि जसा पाऊस पडायला लागला, जशा नदी नाले भरू लागले तसं त्याच्यातनं वाहून जाणारं अतिरिक्त पाणी हे विहिरीमध्ये साठू लागलं आणि हे अत्यंत सुंदर दृश्य सर्वांना अनुभवायला मिळालं। आणि याच दृश्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकनंतर उडता पंजाब संदर्भातली बातमी बघत रहा एबीपी माझा।